इंजेक्शन देतात बाबा, उभ्याने इंजेक्शन येते कमरेवर, आपल्याकडे झोपून असतं इंजेक्शन आणि ते असं इंजेक्शन दिलं ना. इडली, सांबार, डोसा, चटणी. आता इकडे खाणार काय बाबा, खायचे तर एवढे हाल आहेत ना, जेवण नाही. आणि हा राईस बीस बघा, बापरे इच्छा देत नाही हो. लास्ट डे आमचा इथे सगळं मार्केट खाली, मस्त 3 दिवस फिरलो आम्ही आणि आज आम्हाला जाता जाता आम्ही आजारी पडलोय. 1 2 3 4 5 6. निकेशची हालत खूप खराब झालेली आहे बिचाऱ्याला, थंडी पूर्ण म्हणजे पूर्णच. आणि इथे श्रियांचे नखरे चाललेत. श्रीयू काही नाही करायची, मी लाईट बंद करू. ऊन आला बाबूच्या. गुड मॉर्निंग श्रिया. गोविंदा. वेलकम टू न्यू व्लॉग. सो आजचा आमचा तिरुपती मधला 4था दिवस ना आहे, शेवटचा दिवस. आणि आज आमची रात्रीची ट्रेन आहे 9:30ची रिटर्न. आणि आम्ही आजचा दिवस एकदम बेकार गेला. दोघे पण आजारी पडले, दोघांना पण ताप, सर्दी, घसा, कशामुळे काही समजत नाही. आमची हालत खराब झालेली आहे. धावपळ पण तेवढीच झाली, झोप काय भेटली ना आम्हाला. आणि रात्री दर्शनाला पण आम्हाला टाइम गेला, भरपूर टाइम गेला, म्हणजे भरपूर. त्याच्यामुळे काल रात्री आम्ही झोपलोच नाही. त्याच्या अगोदर आम्ही एक 5-6 तास झोपलेलो, तेच. बाकी पूर्ण दिवस आम्ही इकडे तिकडे हेच करत होतो. सकाळी आम्ही इथून डायरेक्टली कुठे गेलो, आम्ही डायरेक्ट खाली गेलो, खाली कूपन घ्यायला. पहिलं कूपन घ्यायला गेलो नाही आम्हाला म्हणून तर मग आम्ही इथे, तुम्हाला स्पीकरचा आवाज येतोय पण मी जोरात बोलते. तो काल आम्ही सकाळी पहिले उठलो आणि गेलो खाली टोकन काढायला, पण टोकन काही आम्हाला मिळालंच नाही. त्याच्यामुळे मग आम्ही तिकडचे 2 टेम्पल केले आणि मग इकडे यायला संध्याकाळ झाली आम्हाला. आणि पाऊस वगैरे भरपूर पडलेला, त्याच्यामुळे काय मग थोडा वेळ बाहेर पडलो आम्ही आणि म्हटलं रात्री दर्शनाला जाऊयात. पहिलं खाल्लं आणि मग मिडनाईट आम्ही दर्शनाला गेलो, कारण की लगेच होतं म्हणून. लगेच तर नाही झालं, त्याचा त्रास आम्हाला भरपूर झालाय आणि इतका आजारी. आणि आज जायचं आहे, त्या बॅगा इतक्या जड आहेत तर निकेश आता एकदम पूर्ण गळूनच पडलेला आहे. हा त्रास देतो. आणि ह्याचं ना इकडे आल्यापासून फक्त बाईल म्हणजे मोबाईल, फक्त मोबाईल चालले, मोबाईल द्या बस मला. हॉस्पिटलला आता म्हणजे इंजेक्शन वगैरे जर काय घेतलं, इंजेक्शन दिलं. अजून उद्याचा एक दिवस आहे. उद्या आता आम्ही चाललोय महालक्ष्मीला, कोल्हापूरला. असं म्हणतात की इथलं दर्शन झालं की मग कोल्हापूरला जायचं असतं महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला, त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललोय. डायरेक्टली घरी जाणार नाही होत, त्याच्यामुळे मग पहिलं हॉस्पिटलला जातोय, म्हणजे जरा इंजेक्शन घेतो. थोडं फ्रेश वाटलं तर वाटलं, फ्रेश वाटायलाच पाहिजे. गोळी घेतली, एक इंजेक्शन फरक पडून जाईल, कारण एवढी अजून ट्रॅव्हलिंग आहे. आणि इकडे प्रत्येक ठिकाणी असं चालायचंच आहे, म्हणजे छान वाटते सगळं. फक्त एवढंच का पाय असं दुखतायत ना आता सगळीकडे धावून. हा डोंगर भाग आहे, त्याच्यामुळे चढ उतार जास्तच आहे. आणि एवढं एक छान आहे की ऊन पाऊस, म्हणजे कंटिन्यू पाऊस नाहीये, कंटिन्यू ऊन पण नाहीये, जरा वातावरण पण चांगलं आहे. पण त्याचा पण आम्हाला त्रास झाला असेल वातावरणाचा पण. आता जातो, आता पहिले हॉस्पिटल. क्रिस्टियन चप्पल काढ आणि जाऊया हॉस्पिटल. इथे जवळच आहे. 2 ॲम्ब्युलन्स लागल्यात पण ह्याची गरज नाही आम्हाला. 2 ॲम्ब्युलन्स लागल्यात पण त्याची गरज नाही. नॉर्मल आहोत बाबा, ती गरज उभ्या आयुष्यात कधीच नको लागू दे. जातो का डॉक्टर बोलतात, बघू दे बाबा, लवकर नंबर लागेल तर बरं आहे. गोविंदा. अरे बापरे, हे बघा, हिला इंजेक्शन आहे ना उभ्याने दिला, उभ्याने, आणि रडली ती. मी बोललो मला झोपून पाहिजे, मग मला झोपून दिला. पहिला माझा नंबर असतो तर मला उभ्यानेच दिला असता. बापरे, वाचलो मी. खलास झालं पूर्ण. इकडलं सगळं वेगळं आहे, आपल्यासारखं बिलकुल नाहीये. एकतरी ह्यांना हिंदी येत नाहीये, काय काय आम्ही सांगतो ते त्यांना कळत नाहीये. ऍक्टिंग करायला लागते, ऍक्टिंग करायला लागते. त्यामध्ये इंजेक्शन, तेव्हा जेमतेम इंजेक्शन दिलं. इकडे काय आहे, 100च्या वर असेल ताप तर इंजेक्शन देतात. तो आम्हाला 100च्या वर नव्हता, 99 किंवा 98 वर असा होता. मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला इंजेक्शन द्या म्हणून. तेव्हा त्यांनी आम्हाला इंजेक्शन दिलं. आणि स्टीम पाहिजे, स्टीम पण नाही देत, वेगळं काहीतरी असेल तरच स्टीम देणार. येल्लो कलरचा कफ निघला तर म्हणतं नाही. मग एवढ्या गोळ्या दिल्यात. आणि इथे आपल्याकडे हॉस्पिटलला गेलं की OT म्हणतात ना, इथे OP. इंजेक्शन देतात बाबा, उभ्याने इंजेक्शन इथे कमरेवर, आपल्याकडे झोपून असतं इंजेक्शन. आणि इथे असं इंजेक्शन दिलं ना, माझी अशी कळ गेली ना माझी इकडे पायात, शपथ एकदम डेंजर हालत झाली माझी. चालताच येत नाहीये मला आता, नको वाटते. आता रूमकडे जायचं, एवढं चालायचं आहे थोडे 5-10 मिनिटाच्या अंतरावर. खूप पाय दुखते, कसं जाणार आहोत आम्ही काय माहिती. कशी लागते बघा. हा, जिथे जाऊ ना तिथे हिला काही नाही काय होतच असतं. एक्सपिरियन्स सगळे झालेले आहेत आम्हाला. आणि मी फर्स्ट टाइम असं झालेलो आहे आजारी. नाही तर मी
नाही कधी पडलो. श्रिया थांब. इडली, सांबार, डोसा, चटणी चटणी. आता इकडे खाणार काय बाबा, खायचे तर एवढे हाल आहेत ना. जेवण नाही तर काय करणार आहे, असले आयटम खाऊन राहावं लागतं. ते जात नाही, त्याच्यामुळे विकनेस आलाय. प्रॉपरली जेवण नाही भेटलाय. आणि हा राईस बीस बघा, बापरे इच्छा देत नाही हो. त्याच्यामुळे गोळ्या खायचे म्हणून मी खायला नको वाटते. एवढा धक्का दुखतोय असं एकदम नको, खायलाच काय नको असं वाटते. गोळ्या खायच्या आहेत आणि जायचं आहे आज रात्री मम्मा देणार म्हणून पहिले थोडं खातो आणि मग जाऊन रूमवर आराम करतो आम्ही. आणि मग भेटू. ओम रेणुगुंटा. हा तर रेणुगुंटाला निघालो फायनली. 7 वाजलेत आणि आमची 9:50ची ट्रेन आहे रेणुगुंटावर. आमची तशीच आहे, डाऊनच आहे. थोडा रेस्ट केला आणि आता निघालो. आणि आज लास्ट डे आमचा. इथे सगळं मार्केट खाली मस्त 3 दिवस फिरलो आम्ही. आणि आज आम्हाला जाता जाता आम्ही आजारी पडलोय. आता इथे सगळ्या बस लागल्या आहेत. तर पहिली 4 नंबरची आमची बस आहे रेणुगुंटा. बाकी सगळ्या तिरुपती आहेत. आम्हाला त्या स्टेशन 4 नंबरच्या स्टेशनला आता तिकडे चालते. सगळीकडे धावा सगळ्यांना विचारा आणि मग सगळं भेटते. समजत तर नाही बोलले. ठीक आहे आता 4 नंबरला बस. चलो 1 2 3 4 5 6. सो हा इकडे तिकडे धावत बसला. श्रियांक त्याची माग सोडत नाही, अजिबात पाठ सोडत नाही. हा आणि इकडे या बॅगा आहेत. श्रीयू काय गोविंदा बोल. नाही गोविंदा बोल लवकर. आता कधी येऊ काय माहिती. चला 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 गाडी खाली आहे तेव्हा मस्त बसायला. चलो फायनली आम्ही पोहोचलो स्टेशनला. किती वाजले? 9:45. आणि आमची ट्रेन आहे 50ची. कुठली 53ची, तिरुपती टू कोल्हापूर एक्सप्रेस. सो असं म्हणतात की पहिलं दर्शन पद्मावतीचं, नंतर तिरुपतीचं आणि लास्ट महालक्ष्मीचं. तेव्हाच आपलं दर्शन कम्प्लीट होतं. तर आमचं पहिलं पद्मावतीचं कालच झालं. आज तिरुपती म्हणजे मिडनाईट आणि आता उद्या होणार महालक्ष्मीचं. म्हणून आम्ही आता डायरेक्ट मुंबई न काढता कोल्हापूर डायरेक्ट इथूनच जाणार आम्ही. म्हणजे महालक्ष्मीचं आमचं दर्शन होणार. आणि निकेशची अवस्था पूर्ण खराब झालेली आहे. सर्दीने हैराण करून मला थोडं आता बरं वाटतं, म्हणजे बऱ्यापैकी आहे बी आता. पण ह्याची हालत खूप खराब झालेली आहे. आणि हा बघा कसा निकेश आवाज देतोय. सो इतकं प्लॅटफॉर्मवरून चालत आहे तर अजून थकायला झालेलं आहे आम्हाला. तुला काही नाही करायची. आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आणि इथे निकेशची हालत खूप खराब झालेली आहे. बिचारा थंडी पूर्ण म्हणजे पूर्णच. आणि इथे श्रियांचे नखरे चाललेत. श्रीयू काही नाही करायची. मी लाईट बंद करू मग तर गाई कर, पटकन गाई करायची. चल काका झोपला. ऊन आला बाबूच्या. गुड मॉर्निंग श्रिया. श्रिया गुड मॉर्निंग. रात्री कसा निकेश झोपलेला, आता ओके वाटते? नाही अजून काहीच नाही. सर्दीने हैराण केलाय. आणि आता मस्त आमची मॉर्निंग झालेली आहे. आणि आमचं पिल्लू एकदम फ्रेश झालाय. रोज कितीला उठायचं? 9ला 8ला उठायचा रोजचा. आज 12 वाजता उठला. 12 वाजता उठला एकदम फ्रेश. आणि खाऊ काय आज त्याला पहिल्यांदा दूध बिस्किट दिलेलं आहे मी. कारण आता इथे काय बनवू त्याला खायला. आणि तो खूप खुश आहे. हा हा ना. आता डायरेक्ट जेवण ऑर्डर केलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट मग जेवायला मोकळा ना बाबडा. कुठे आला बाबू? कुठे आलाय? चुक्कू चुक्कू गाडी चुक्कू 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 चाले. आत्ताशी वाजले किती? 2 2:15 वाजले. आणि आम्ही पोहोचणार 4:30ला. तोपर्यंत भरपूर भूक लागलाय. आणि आता असं वाटतं इकडे आलं तर काय काय खायसाठी काय काय. पहिला पिझ्झा ऑर्डर केलेला आहे. जेवण आमचं 3 वाजता येणार आहे. पिझ्झा पहिला खायला घेतला. भरपूर भूक लागलेली आहे. आणि आता असं वाटतं जाम खावं. तिकडे 4 दिवस काहीच खायला संपलं नाही. आणि मस्त मजा येते. श्रियान मस्त खेळते, त्याला पण काहीतरी मजा येते. कारण की असं आम्हाला वाटलेलं हा राहील की नाही ट्रेनमध्ये, तसा राहील काय. पण जाता येतं 2 दिवस तरी आम्हाला बिलकुल त्रास नाही दिला. मस्त त्याने एन्जॉय केलेला आहे ट्रेनचं हे. आणि आता मग हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. आणि मग कोल्हापूरला पोहोचल्यावर आम्ही नवीन ब्लॉग करू. महालक्ष्मीच्या आहे ना बाप्पाच्या. हा चला तर बाय एव्हरीवन. बाय करते सगळ्यांना.